श्रीसूक्त हा वेदांमधील एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली स्तोत्र मानला जातो। लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे। चला तर मग जाणून घेऊया श्रीसूक्त पठणाचे चमत्कारिक फायदे आणि श्रीसूक्ताचं पठण करताना पाळायचे विशेष नियम। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असल्या तरी या गरजा भागतात त्या पैशामुळेच। या पलीकडे जाऊन सांगायचं तर आपले भौतिक सुख सुद्धा आपल्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतेच। म्हणूनच प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतो। या प्रयत्नांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते असं म्हणतात। म्हणून आपणही प्रयत्नांना उपासनेची जोड द्यावी असं शास्त्र सांगतं। स्तोत्र पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले, तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। आपल्याला त्या स्तोत्राचे केवळ पठण, उच्चारण अथवा श्रवण करायचे आहे आणि त्यामुळे होणारे लाभ मिळवायचे आहेत। त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून थोडी उपासना मनापासून आपण करू शकतो, बरोबर ना? आता श्रीसूक्तात म्हटलं आहे की हे अग्ने, सोन्यासारखा कांतिमान, मनोहर, सोन्या चांदीच्या माळा घातलेल्या आल्हाद देणाऱ्या सुवर्णमय अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर। हे अग्ने, ज्या लक्ष्मीच्या योगानं मला सुवर्ण धन, अश्व, गोधन आणि सेवक इत्यादी संपदा मिळेल, त्या अविनाशी आणि स्थिर अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर। जिच्या मध्यवर्ती रथापुढे घोडे चालत आहेत आणि हत्तीच्या चित्कारांनी जिचं अस्तित्व समजतं, अशा देवी लक्ष्मीला मी आवाहन करीत आहे। श्रीदेवी, माझ्यावर कृपा कर। जिच्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही, जी स्मित हास्य करते, जिचं घर सुवर्णांचं आहे, जी दयाळू, तेजस्वी, संतुष्ट आहे आणि जी संतोष देते, तिचं वास्तव्य कमळात असतं आणि जिची कांती ही कमळासारखी आहे, अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो। जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, आल्हाद देणारी, कीर्तिवान, उज्ज्वल आहे, देव जिची सेवा करतात ती उदार आहे, जी कमल धारण करते, ई असे जिचे बीज रूप आहे, ज्या लक्ष्मीला मी शरण आहे, माझं दारिद्र्य नष्ट हो अशी मी तुला प्रार्थना करतो। सूर्य इतकी तेजस्वी कांती असणाऱ्या हे लक्ष्मी, तुझ्या तपामुळे बेलवृक्षाला वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली। माझ्या तपाचं फळ म्हणून माझ्या मनातील दैन्य आणि बाह्य दारिद्र्य दूर हो। हे लक्ष्मी, कुबेर आणि मणिभद्र हे माझ्याकडे कीर्तीसह येऊ। भूक, तहान इत्यादी मलांनी युक्त अशा तुझ्या ज्येष्ठ भगिनीला म्हणजे अलक्ष्मीला मी नष्ट करतो। हे देवी, अभाव आणि दारिद्र्य माझ्या घरातून घालून टाक। सुगंधानं ओळखू येणारी, अपमानित होऊ न शकणारी, नेहमी पुष्ट, त्याचबरोबर सुपीक आणि सर्व प्राणीमात्रांवर सत्ता असणारी जी भूमिरूपी लक्ष्मी आहे, तिला मी आवाहन करतो। हे लक्ष्मी, आमच्या मनातील संकल्प आणि इच्छा पूर्ण होत आम्ही सत्य भाषण करावे, आमचे पशु पुष्ट असावेत, आम्हाला अन्न भरपूर मिळावे आणि आम्हाला कीर्ती मिळावी। हे कर्दमा, तुझ्यामुळे लक्ष्मी वाढली आहे, तू माझ्या शेतात उत्पन्न हो। त्याचबरोबर कमळांची माळ धारण करणारी संपदाही माझ्या कुळात वास करो। हे जलाशय स्नेह उत्पन्न करोत। हे चिखलित नामक लक्ष्मीपुत्रा, तुझ्यापासून होणारा लाभ मला मिळो आणि माझ्या कुळात लक्ष्मी देवीचा वास असो। हे अग्ने, दयाळू आणि कमळांची माळ धारण करणारी, पुष्करिणीत निवास करणारी, चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी, पिंगट वर्णाची सुवर्णमय पुष्ट अशा लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर। हे अग्नी, सस्ययष्टी हाच तिचा दंड, सुवर्णाची कांती असणारी, दयाळू, सोन्याच्या माळा परिधान केलेली, सूर्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर। हे जातवेद अग्ने, त्या अविनाशी स्थिर लक्ष्मीला माझ्यासाठी बोलव। ती आली की भरपूर सुवर्ण, गोंधळ, दासदासी, अश्व, इष्टमित्र, सेवक इत्यादी मिळतील। या श्रीसूक्तात कर्दम म्हणजे कृषीतज्ञ, कर्दम ऋषी असा अर्थ घेतला जातो। ते माझ्या शेतात आले तर माझ्या शेतातील उत्पन्न वाढेल। कर्दम म्हणजे चिखल, माझ्या शेतात चिखल झाला म्हणजेच पाऊस पडला तर माझ्या शेतातील धनोत्पादन वाढेल, असाही अर्थ काढला जातो। दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक उपासक श्रीसूक्ताचं पठण करतात, परंतु ते म्हणत असतात त्याचा अर्थ नीट जाणून घेतला तर अधिक चांगलं होईल। म्हणूनच आपण मराठीमध्ये श्रीसूक्ताचा अर्थ जाणून घेतलाय। माणसाचा प्रथम स्वतःवर विश्वास असावयास हवा।
मगच तो ईश्वरावर म्हणजे सृष्टीत असलेल्या चैतन्यावर विश्वास ठेवू शकतो. भक्तीचा जास्त गाजावाजा न करता ती शांतपणे करीत राहिली तर मनोबल वाढतं, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. पायांचा आवाज न करता जो चालतो तो दूरपर्यंत चालू शकतो. कोणतीही उपासना रागावून चिडून आदळआपट करू नये. उपासना करीत असताना नेहमी चेहऱ्यावर हास्य, मनात समाधान आणि वाणीत नम्रता शिवाय माधुर्य असावं. केवळ उपासना माणसाला कोणतेही फळ देऊ शकत नाही. प्रथम आपण आपलं काम मन लावून मेहनत घेऊन कराव्यास हवं. श्रद्धा आणि सबुरीनं माणसाला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. भाग्याची दारं ही सर्वत्र आहेत. जिद्दीने प्रामाणिक मेहनत करून उपासना करणाऱ्यांच्या मार्गात ती लागत असतात. उपासना निर्भयपणे करावी. आपण आनंद आणि सुख देणाऱ्या या क्षणांची वाट पाहत राहिलो तर कायमची वाटच पाहत राहू. पण मिळालेल्या प्रत्येक क्षण हा जर आनंद आणि सुखात घालवला तर आपण कायमचे सुखात राहू. आपण समाजात पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ती ही की जी माणसं नेहमी यशस्वी होतात ती अडचणीतही संधी शोधत असतात, आणि जी माणसं नेहमी अयशस्वी होतात ती नेहमी संधी आली तरी अडचणी सांगत बसणारी असतात. संधीचा आपण शोध घेतलाच पाहिजे असं शास्त्र सांगतं. शिवाय आपल्या मेहनतीला अध्यात्माची जोड असेल तर आपण यशस्वी होतोच असंही सांगितलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या मेहनतीसोबतच आपण श्रीसूक्ताचं पठण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जाणवू शकतात. आता श्रीसूक्त पठणाचे फायदे काय? तर श्रीसूक्त पठणानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि घरात संपन्नता येण्यास मदत मिळू शकते. शिवाय श्रीसूक्त पठण केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकताही वाढते, ज्यामुळे घरात शांती आणि आनंद टिकून राहतो. याचबरोबर श्रीसूक्ताच्या नियमित पठणानं कुटुंबातील संबंध सुधारतात आणि जीवन संतुलित होतं. याही व्यतिरिक्त व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्रीसूक्त पठण अत्यंत उपयुक्त मानलं गेलंय. विशेषतः व्यापारात वृद्धीसाठी श्रीसूक्ताचं पठण लाभदायक मानलं गेलंय. मात्र श्रीसूक्ताचं पठण करताना काही नियमांचं पालनही करणं आवश्यक मानलं गेलंय. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस किंवा संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीसूक्ताचं पठण करणं शुभ मानलं गेलंय. दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज श्रीसूक्ताचं पठण आवर्जून करण्यास सांगितलं जातं. श्रीसूक्त पठण करताना शरीराची स्वच्छता राखणं आणि पवित्र वस्त्र परिधान करणं आवश्यक मानलं जातं. श्रीसूक्त पठणाच्या वेळी समोर देवी लक्ष्मीची मूर्ती, धूप आणि दीप लावणंही महत्त्वाचं मानलं जातं. यावेळी आवर्जून तुपाचा दिवा लावण्यास सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त श्रीसूक्त पठण करताना मन शांत ठेवणं, एकाग्रता राखणं आणि भक्तिभावाने मंत्राचा उच्चार करणं आवश्यक मानलं जातं. तर अशा प्रकारे श्रीसूक्ताचं नियमित पठण केल्यास जीवनात धनसमृद्धी आणि शांती येते असं म्हणतात. योग्य नियम आणि भक्तिभावानं केलेलं पठण नक्कीच चमत्कार घडवून आणतात असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा श्रीसूक्ताचं पठण करता का? आणि तुम्हालाही काही चमत्कारिक अनुभव आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.